हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये युगंधर हा ठणठणीत बरा झाला आहे आणि त्याच वेळेस हा सायको प्रांजल चक्क म्हणत होता की आज आपली आई समिधा जिवंत जरी असती तरी मिस्टर निंबाळकरांनी या आनंदीसाठी तिला घटस्फोट दिला असता, पण आनंदीला जवळ केलं असतं. हे युगंधरने ऐकलं आणि मग प्रांजलची चांगली जिरवली आणि प्रांजलला ठणकावून सांगितलं, मी माझ्या बायकोला घटस्फोट द्यायचा की नाही हे सांगायची तुझी लायकी पण नाही, तुझं वय पण नाही आणि तुला अधिकार पण नाही. त्यामुळे थोबाड बंद ठेव सायको कुठला. आणि प्रांजल हा चांगलाच टरकला, गप्प बसला. आणि दुसरीकडे युगंधरने आनंदीला हे सुद्धा सांगितलं की तू माझी समिधाची जागा तर घेऊ शकत नाही, पण माझ्या समिधाची सावली बनू शकतेस. हे ऐकून आनंदी खूप खुश झाली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बापू डॉक्टरांशी बोलून युगंधरच्या रूममध्ये येतात आणि सर्वांना सांगतात की युगंधरची स्मरणशक्ती गेलेली नाही आहे, औषधांच्या प्रभावामुळे तो असं जुन्या गोष्टी बोलतोय आणि आता काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तेवढ्यात ही शिल्पा चिडून म्हणते, आनंदी चल तू हो बाहेर. पण बापू सांगतात, नाही शिल्पा, आनंदीला इथे राहू दे. पहा युगंधरने तिचा हात किती घट्ट पकडलाय आणि डॉक्टरांना मी सांगितल्यावर ते म्हणाले की जर युगंधर आनंदीला समिधा समजत असेल आणि त्याचं मन शांत होत असेल तर आनंदीला येथेच राहू दे. ही गोष्ट शिल्पाला सुद्धा पटते आणि शिल्पा चिडून तेथून निघून जाते. मग माई आणि बापू आनंदीला सांगतात, आनंदी तू रात्रभर येथेच थांब, युगंधरची काळजी घे, आम्ही आहोत, काही लागलं तर सांग. आनंदी हो म्हणते. माई आणि बापू तेथून निघून जातात आणि मग आनंदी ही युगंधर शेजारी तेथेच बसते. युगंधरने अजूनही आनंदीचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो आणि आता युगंधर झोपेत जे काही बोलला हे सगळं आनंदी विचार करत बसते. आणि इकडे पृथ्वी हा गाणी ऐकता ऐकता चक्क झोपी गेलेला असतो आणि आरती वाट पाहत असते की हा पृथ्वी कधी उठतोय आणि कधी जेवतोय. आरती खूप चिडते आणि म्हणते, काय माणूस आहे, 20 मिनिटं झाली मी येथे बसलेली आहे आणि हा गाणी ऐकत बसलाय. आरती आपल्या जागेवरून उठते, पृथ्वीजवळ येते आणि पृथ्वीला म्हणते, हे पृथ्वी उठ लवकर. पण पृथ्वी तेथेच कलंडतो. आरतीला समजतं की हा पृथ्वी झोपलाय. आरती खूप चिडते आणि म्हणते, काय माणूस आहे, गर्विष्ठ कुठला, जेवला तर नाही, झोपून गेला. मी तरी माझा वेळ कशाला वाया घालवतीये. असा विचार करून आरती ही जेवणाचं ताट झाकून ठेवते आणि रूमचा दरवाजा उघडून बाहेर जाणार. इतक्यात ती मागे वळून पाहते तर तिला पृथ्वीची काळजी वाटते की पृथ्वी झोपलाय पण त्याने अंगावर अंथरूण घेतलेलं नाहीये, त्याला थंडी वाजेल. त्यामुळे आरती ही पुन्हा एकदा पृथ्वीजवळ येते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ती अंथरूण टाकू शकली असती, पण एका वेगळ्या बाजूने येते, बेडवर बसते आणि पृथ्वीच्या अंगावर अंथरूण टाकते. आणि तेवढ्यात पृथ्वी खाली कलंटतो आणि चक्क आरतीच्या मांडीवरच डोकं ठेवतो. आरती खूप लाजते, टेन्शनमध्ये येते, पृथ्वी पृथ्वी असा आवाज देते, परंतु पृथ्वी काही झोपेतून उठत नाही. आता पृथ्वी जर एवढाच गाढ झोपेत आहे तर डोकं हळूच उचलून खाली ठेवता येऊ शकतं, पण नाही, पृथ्वीची झोप मोड होऊ नये त्यामुळे आरती तेथे तशीच बसून राहते. पृथ्वीला आपल्या मांडीवर झुझू बाळा झो झो करत करत पृथ्वी हा झोपून जातो आणि आरती त्याच्या रूममध्ये तशीच बसलेली असते. इकडे विद्याधर हा शिल्पाला काहीतरी सांगत सांगत खाली येत असतो. शिल्पा चिडून म्हणते, विद्याधर मला काही ऐकायचं नाहीये, आधीच माझं डोकं खूप तापलंय, मला काही सांगू नको. तर विद्याधर चिडून म्हणतो, अगं ताई ऐकून तरी घे मी काय सांगतोय ते. तर शिल्पा चिडून म्हणते, तुला माहिती आहे का, तो युगंधर तेथे आनंदीला समिधा अशी हाक मारतोय, तिचा हात पकडून बसलाय तो तेथे आणि आनंदी त्याच्याच रूममध्ये रात्रभर राहणार आहे, मला इथे टेन्शन आलंय. तर विद्याधर चिडून म्हणतो, अगं ताई म्हणजे ती आनंदी आंधळी असून सुद्धा डोळसपणे काम करते आणि तू डोळस असून सुद्धा आंधळी झालीये, तुला काही दिसत नाहीये. शिल्पा चिडून म्हणते, विद्याधर. तर विद्याधर म्हणतो, अगं तुला फक्त एकच बाजू दिसते आनंदीची, चल तुला दुसरी बाजू दाखवतो. शिल्पा विचारते, कोणती बाजू? आणि विद्याधर शिल्पाचा हात धरून तिला चक्क पृथ्वीच्या रूमजवळ घेऊन येतो आणि तिला दाखवतो की पृथ्वी हा आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय. हे पाहून शिल्पाला जबर धक्का बसतो.
शिल्पा ही रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. विद्याधर तिच्या मागे मागे येतो आणि विचारतो, पाहिलं का ताई, म्हणजे छोटी बहीण बापाला गिळून बसलीये आणि मोठी बहीण आपल्या घरच्या मोठ्या पोराला गिळायला लागलीये. शिल्पाताई, जर हे असंच चालू राहिलं ना तर एक दिवस आपल्याला आपल्याच घरात मोलकरीण म्हणून आणि नौकर म्हणून काम करावं लागेल, हे लक्षात ठेव. शिल्पा चिडून म्हणते, नाही, मी असं कधीच होऊ देणार नाही. त्या आरती आणि पृथ्वीला एकमेकांच्या जवळ येऊ देणार नाही. पण त्या आरतीला पृथ्वीच्या आयुष्यातून कसं बाहेर काढू ना, तेच मला कळत नाहीये. तर विद्याधर सांगतो, अगं ताई, त्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन करावा लागणार आहे आणि माझ्याकडे तो मोठा प्लॅन आहे. शिल्पा विचारते, काय? आणि मग विद्याधर तिला आपला प्लॅन सांगतो. आता तो काय प्लॅन सांगतो हे आपल्याला ऐकू येत नाही, पण शिल्पा खूप घाबरते आणि म्हणते, विद्याधर, काय बोलतोय तू? तुला तरी कळतंय का? नाही नाही नाही, मी असं नाही होऊ देऊ शकत, मी असं नाही करू शकत. तर विद्याधर म्हणतो, अगं शिल्पाताई, या घरातून जर आनंदी आणि आरतीला बाहेर काढायचं असेल ना तर तुला हे बलिदान द्यावंच लागेल, तुला हे काम करावंच लागेल. नाहीतर मग आपली अवस्था खूप वाईट होईल बरं का. आपल्याला हे घर सोडून जावं लागेल, रस्त्यावर भीक मागावी लागेल, एवढं लक्षात ठेव. शिल्पा घाबरून म्हणते, ठीक आहे विद्याधर, जर कटकारस्थान करायचंच आहे तर मोठंच करूया. विद्याधर खूप खुश होतो आणि म्हणतो, ताई, तू हो म्हटली ना, आता पहा, एकाच वेळेस कसा जाळ आणि धूर संकटच करतो ना, ते पाहतच राहा. आता विद्याधरचा प्लॅन नेमका काय आहे ना, हे आपल्याला कळलेलं नाहीये, पण प्लॅन खूप भयानक असेल असंच दिसतंय. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि शिल्पा सकाळी सकाळी युगंधरच्या रूममध्ये येते. युगंधर युगंधर आवाज देत, परंतु युगंधर हा बेडवर नसतो, गायब झालेला असतो आणि आनंदी मस्त झोपी गेलेली असते एसीमध्ये. युगंधर रूममध्ये नाहीये हे पाहून शिल्पाला मोठा धक्काच बसतो आणि शिल्पा आनंदीला उठवते, ए उठ उठ. आनंदी झोपेतून उठते आणि विचारते, काय झालं? शिल्पा विचारते, युगंधर कुठे? आनंदी म्हणते, मालक साहेब तर येथेच आहे ना. तर शिल्पा चिडून म्हणते, अगं तो बेडवर नाहीये. आणि संपूर्ण रूममध्ये युगंधरला शोधते शिल्पा, बाथरूममध्ये वगैरे, परंतु युगंधर कोठेच नसतो. आनंदी सुद्धा घाबरते की मालक साहेब कोठे गेलेत. आणि शिल्पा ही आनंदीवर खूप चिडते आणि आनंदीला जाब विचारते, अरे, तुला येथे युगंधरची काळजी घ्यायला ठेवलं होतं की एसीमध्ये झोपायला ठेवलं होतं? लाज नाही वाटत का तुला? मला माहिती आहे तुला एसीमध्ये झोपायचं होतं ना, म्हणून तू रात्रभर येथे होतीस. खोटाडी कुठली, तुला युगंधरची कसली काळजी नाहीये. आणि शिल्पा युगंधर युगंधर असा आवाज देत देत बाहेर निघते. आनंदी सुद्धा तिच्या मागे मागे येते. इकडे आरतीला जाग येते झोपेतून आणि तिच्या लक्षात येतं की हा पृथ्वी अजूनही माझ्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपलाय. आणि ती पृथ्वीला आवाज देते, पृथ्वी उठ, पृथ्वी उठ. तेवढ्यात पृथ्वीचा डोळा उघडतो आणि आरतीला आपल्या रूममध्ये पाहून तो जोरात ओरडतो, तू येथे? आरती कानाला हात लावते आणि म्हणते, हळू बोल ना. पृथ्वी विचारतो, तू माझ्या रूममध्ये काय करतीयेस? तर आरती चिडून म्हणते, वा रे वा, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अरे, तुझी झोप मोड होऊ नये म्हणून रात्रभर मी अशी बसल्या बसल्या झोपले आणि तू मलाच बोलतोयस का? तर पृथ्वी म्हणतो, अगं पण तू माझ्या रूममध्ये काय करतीयेस? आरती काही सांगणार इतक्यात शिल्पाचा जोरजोरात आवाज येतो, युगंधर युगंधर. आणि पृथ्वी विचार करतो की आत्या अशी का ओरडतीये. पृथ्वी हा रूम बाहेर जातो, आरती सुद्धा त्याच्या मागे मागे जाते. आणि इकडे युगंधर हा चक्क विद्याधरच्या छातीवर पाय ठेवून बसलेला असतो त्याच्या रूममध्ये, सफरचंद खात खात. युगंधरचा स्वॅगच वेगळा झालाय, आजारपणातून उठलाय आणि खरंच तो आपली 56 इंचाची छाती दाखवतोय. विद्याधर मस्त गाढ झोपेत असतो आणि त्याच्या छातीवर युगंधरच्या पायाचं वजन पडलेलं असतं. त्यामुळे झोपेत त्याला असं वाटतं की आपल्या धनीचा हातच आहे. त्यामुळे विद्याधर म्हणतो, ए धने, काय करतीयेस? तुझा 100 किलोचा हात माझ्या छातीवर आलाय, हात काढ बरं, हात काढ. श्वास गुदमरल माझा, मरल मी. तेवढ्यात युगंधर म्हणतो, विद्याधर, तुझी धनी नाहीये, या घरचा धनी आहे. आणि तुझ्या धनीचा हात नाहीये, तर या घरच्या धन्याचा पाय तुझ्या छातडावर. हे ऐकून विद्याधरची झोपमोड होते. विद्याधर झोपेतून उठतो आणि युगंधर चक्क आपल्या रूममध्ये आपल्या छातीवर पाय ठेवून बसलाय हे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, ए दादा, हे काय करायलास तू? विद्याधर त्याचा पाय बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, पण युगंधरच्या पायात सुद्धा खूप ताकद आहे.
2.5 किलो का हात नाही तर 2.5 किलो का पाय. त्यामुळे विद्याधरला त्याचे पाय बाजूला करायला जमत नाही. विद्याधर तडफडत असतो, म्हणतोय दादा काय करायलास, पाय बाजूला कर. तर युगंधर डायलॉग मारतो, अरे विद्याधर, जंगलाच्या राजाला थोडासा ठसका आला म्हणून वाघाऐवजी लांडगा जंगलाचा राजा होत नसतो. विद्याधर सुद्धा कमी नाहीये. विद्याधर सुद्धा डायलॉग मारतो, अरे दादा, वाघ म्हातारा झाला ना मग त्याला सर्कशीत पाठवून देतात, हे सुद्धा लक्षात ठेव. तर युगंधर म्हणतो, अरे माझी थोडी तब्येत खराब झाली पण माझी हिंमत संपलेली नाहीये. आणि वाघ किती म्हातारा झाला ना तरी वाघ हा वाघच असतो. आणि तुझ्यासारख्या उंदराला मारायला मला माझ्या पायाचं एक नखच पुरेसं आहे, एवढं लक्षात ठेव. विद्याधर या पायाला हटवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण युगंधरचा पाय काही त्याच्या छातीवरून हटत नाही. आणि युगंधर त्याला ठणकावून सांगतो, तुझा हिशोब करण्याची वेळ आली आहे. काल मी खाली काय पडलो, तुला असं वाटलं मी संपलो, थांब आता तुला चांगलाच इंगा दाखवतो. असं म्हणून युगंधर त्याच्या छातीवरून पाय बाजूला करतो. विद्याधर सुटकेचा निश्वास घेतो पण पुढच्या क्षणाला युगंधर चक्क त्याची मान पकडतो आणि त्याला घेऊन रूम बाहेर पडतो. इकडे शिल्पा ही हॉलमध्ये येते. युगंधर युगंधर ओरडत असते. त्यामुळे सगळेजण जमा होतात. काय झालं काय झालं, युगंधरबद्दल का अशी ओरडतीये. आणि शिल्पा सांगते, अगं मी केव्हाची युगंधरला शोधतीये परंतु युगंधर रूममध्ये नाहीये. हे ऐकून माईला टेन्शन येतं. माई म्हणते, असं कसं, युगंधरची तब्येत बरी झालेली नाहीये, युगंधर कुठे गेला असा अचानक. आनंदीलाही काळजी वाटते आणि बापू विचारतात, पण आनंदी होती ना युगंधरच्या रूममध्ये. तर शिल्पा सांगते, ती कसली काळजी घेते युगंधरची, झोपली होती निवांत, गाढ झोपली होती. सगळ्यांना खूप काळजी वाटते. तेवढ्यात पृथ्वी आणि आरती सुद्धा खाली येतात. युगंधर कुठे गेला हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. प्रांजल आणि मिताली म्हणतात, गार्डनमध्ये चेक केला का, आम्ही गार्डनमध्ये चेक करून येतो. आणि हे दोघे गार्डनमध्ये जाणार. इतक्यात युगंधर या विद्याधरची गचंडी पकडून त्याला जिन्यावरून खाली फरफटत घेऊन येतो. आणि हे सगळं पाहून घरातले सगळे खूप घाबरतात. युगंधर युगंधर हे काय करतोयस तू. पण युगंधर खाली येताच विद्याधरला जोरात धक्का देतो आणि विद्याधरला जमिनीवर आपटतो आणि चक्क त्याच्या छातीवर पाय ठेवून उभा राहतो. सगळे खूप घाबरतात. शिल्पा, धनश्री, माई, बापू सगळे पुढे येतात. सोडा 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 त्यांना. परंतु युगंधर जोरात ओढून म्हणतो, मागे व्हायचं सगळ्यांनी, कुणी आमच्या मध्ये यायचं नाहीये. शिल्पाला जबर धक्का बसलेला असतो. धनश्री रडत असते आणि युगंधर त्याच्या छातीवर पाय ठेवून तसाच उभा असतो. विद्याधर वेदनेने कळवळत असतो, सोडा सोडा मला सोडा. तेवढ्या शिल्पा म्हणते, अरे युगंधर सोड त्याला, त्रास होईल त्याला. पण युगंधर काय ऐकत नाही. मिताली, प्रांजल म्हणतात, बाबा सोडा सोडा काकाला. युगंधर काय ऐकत नाही. शिल्पा म्हणते, अरे आपण शांतपणे बोलूया ना. पण युगंधर काय ऐकत नाही. आनंदी तर काही बिचारी बोलतच नाही. धनी म्हणते, भाऊजी भाऊजी सोडा ना त्यांना, सोडा ना. परंतु युगंधर काहीच ऐकत नाही. पृथ्वी पण काही बोलत नाही. शिल्पा विचारते, अरे पण त्या विद्याधरने केलंय तरी काय, तू एवढा का चिडलायस. तर युगंधर सांगतो, कालचा हिशेब पूर्ण करायचा राहिला होता ना, तो हिशेब मी पूर्ण करतोय. विद्याधर चिडून म्हणतो, पाहिलं का सगळ्यांनी, फक्त संशयाच्या बळावर हा मला इतका त्रास देतोय. अरे कमीत कमी नात्यांची जाण तरी ठेव. युगंधर चिडून म्हणतो, नात्यांची जाण, नाती हा शब्द तुझ्या तोंडून. आणि मला संशय नाहीये, मला खात्री आहे हे सगळं तूच केलंय. आणि अरे नाती जपायला ना सगळ्यात आधी माणूस असावं लागतं. आणि तू केव्हा सैतान झालाय. त्याचबरोबर एक हृदय असावं लागतं छातीत, ज्यात आपुलकी प्रेम असावं लागतं. पण तुझ्यात ते नाहीये. त्यामुळे नात्यांची गोष्ट तर तू करूच नको. तू किती मोठा हैवान आहे, किती मोठा सैतान आहे ना, ते मला कळलंय. आणि मला या आधीचा एक हिशेब चुकता करायचाच होता, तो मी आज करतोय. विद्याधर चिडून म्हणतो, अरे तुझा छोटा भाऊ आहे, याची तरी जाण ठेव. युगंधर सांगतो, अरे ती जाण ठेवली आहे ना म्हणूनच आजपर्यंत तू जिवंत आहे, नाहीतर केव्हा ढगात गेला असता. एवढं लक्षात ठेव. खूप त्रास दिलाय तू मला, माझ्या कुटुंबाला, पण आज त्याचा सगळ्यांचा हिशेब मी करणार आहे. शिल्पा म्हणते, अरे सोड युगंधर, सोड त्याला. धनश्री हात जोडून म्हणते, भाऊजी सोडा ना त्यांना, सोडा ना. पण युगंधर म्हणतो, नका काळजी करू, त्याचा जीव नाही घेणार आहे. परंतु यानंतर त्याने जर पुन्हा असं काही केलं तर मी त्याला सोडणार नाही. विद्याधर, एक गोष्ट लक्षात ठेव, ही माझी धर्मपत्नी सौ आनंदी युगंधर निंबाळकर आणि ही माझी मुलं.
यांच्याकडे पुन्हा कधी वाकड्या नजरेने पाहिलं आणि यांच्या विरोधात तू एकही वंगाळ शब्द बोललास, त्या दिवशी तुझ्या नरडीचा मी घोट घेईल, एवढं लक्षात ठेव. आणि आज तरी मी तुझ्या छाताडावर पाय दिलाय, परंतु त्या दिवशी मी तुझ्या नरडीवर पाय देईल आणि तुला कायमचा संपवेल, हे लक्षात ठेवायचं. घरातील सगळे खूप घाबरतात. विद्याधर छातीवर पाय ठेवल्यामुळे त्रास होत असल्यामुळे विव्हळत असतो, ओरडत असतो आणि युगंधर त्याच्या छातीवरून पाय बाजूला करतो. मग शिल्पा आणि धनश्री विद्याधरला कसाबसा उठवतात, त्याला शांत करतात आणि विद्याधर म्हणतो, दादा हे लय वाईट करायलास तू. तर युगंधर त्याला सांगतो, मी ना कशाला घाबरत नाही आणि मला धमकी द्यायची नाही, एवढं लक्षात ठेव. विद्याधर चिडून म्हणतो, हे तुला खूप महागात पडल. तर युगंधर सांगतो, काय स्वस्तात पडल आणि काय महागात पडल हे मी नंतर लक्षात ठेवीन, पण ही तुझी फितुरी ना सगळ्यात आधी बंद कर. पोचला का? विद्याधरची काही उत्तर द्यायची हिंमतच नसते. त्याला माहिती आहे आता काही बोललं म्हणजे आपण संपलोच. आणि युगंधर घरातील सगळ्यांना सांगतो, मी आता ठणठणीत बरा झालो आहे, म्हणून माझी काळजी करण्याची गरज नाही आहे. आणि शिल्पाताई, शिर्केला फोन करून सांगा की या काही दिवस मी ऑफिसचं काम घरूनच करेल. शिल्पा म्हणते, अरे पण एवढी घाई काय आहे, काही दिवस आराम कर. युगंधर म्हणतो, सांगितलं ना तुला, मी आता ठणठणीत बरा आहे, काळजी करू नको. आणि हो आनंदी, माझ्या रूममध्ये मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून युगंधर आपल्या रूममध्ये निघून जातो. आनंदीला प्रश्न पडतो की मालक साहेबांना माझ्याशी काय बोलायचं असेल. आणि पुढच्या क्षणाला आनंदी ही युगंधरच्या रूममध्ये असते आणि युगंधर तिला बसायला सांगतो. आनंदी ही खाली बसते आणि युगंधर तिला म्हणतो, आनंदी, आजपर्यंत तू या घरासाठी माझ्यासाठी खूप काही केलंय. आपल्या दोघांचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून तू आमच्यासाठी खूप काही करतेय. जेव्हा ती पॅरिसची डील आली होती तेव्हासुद्धा तू खूप छान मदत केली, नवीन डिझाईन दिलं होतं, नवीन आयडियाज दिली होती. त्यानंतर तू लग्न करून या घरात आली तेव्हा तू या घराचं स्वयंपाकघर सांभाळलं. जेव्हा मुलं येथे आली तेव्हा त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून या घरची सून असूनसुद्धा तू या घरची मोलकरीण म्हणून स्वतःची ओळख करून दिली. मग सत्यनारायणच्या पूजेपासून ते पृथ्वीच्या नवीन आयडियापर्यंत, त्याच्या नवीन बिझनेसपर्यंत प्रत्येक गोष्टीत तू मदत केलीस. या घरात जेव्हा तू आलीस तेव्हा तू मला म्हणाली होती की मालक साहेब, मी समिधाची जागा घेणार नाही आणि तू तसा कधी प्रयत्नही केला नाही. परंतु तू इतकी छान वागत होतीस ना की मला नेहमी वाटायचं की तू समिधाची जागा तर घेऊच शकत नाही, पण कमीत कमी समिधाची सावली म्हणून तरी तू या घरात राहू शकतेस. परंतु आनंदी, हा माझा गैरसमज होतास, हे तू सिद्ध केलंस. हे ऐकून आनंदीला वाईट वाटतं आणि युगंधर तिला सांगतो, आनंदी, कोणत्या घरावर संकट येत नाही? प्रत्येक घरात वादविवाद असतात, प्रत्येक घरात संकट असतात, परंतु तू त्या संकटांना घाबरून पळून गेलीस आणि हे तू खूप चुकीचं केलं. माझी समिधा अशी कधीही संकटांना घाबरून पळून गेली नसती. आनंदी दुःखी होते आणि युगंधर तिला म्हणतो, मला नेहमी असं वाटायचं की तुझे आईबाबा गेल्यानंतर आबांनी तुला एवढ्या कष्टातून लहानचं मोठं केलंय, एवढी संकटं तू पाहिली असशील, पण तू त्या सगळ्या गोष्टींमुळं खंबीर असशील, पण तू अशी नाहीयेस. आनंदी, आमची परिस्थितीसुद्धा खूप चांगली नव्हती. जेव्हा समिधा या घरात लग्न करून आली होती ना तेव्हा आम्हाला 2 वेळेचं खायला सुद्धा मिळत नव्हतं, मीठ मिरची आणायला सुद्धा पैसे नव्हते आणि आम्ही सगळे कधी कधी रात्री उपाशी झोपलो आहोत. पण तरीसुद्धा समिधा घाबरली नाही. ती तेथेच लढत राहिली आणि आज हे एवढं मोठं साम्राज्य मी उभं करू शकलो ते फक्त समिधामुळे. परंतु तुझ्यात ती हिंमत नाहीये, तो संयम नाहीये, हे तू सिद्ध केलंस की तू कधीच माझ्या समिधाची सावलीसुद्धा बनू शकत नाही. हे सगळं ऐकून आनंदी खूप दुःखी होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. आनंदी आणि युगंधर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत आणि युगंधरचा नवीन स्वॅग खरंच खूप भारी आहे. आनंदीला तो समिधाची सावली समजतोय हे ऐकून सुद्धा छान वाटलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रांजल फालतूची बडबड करत असेल आणि सगळ्यांना सांगेल की आज आपली आई समिधा जरी जिवंत असती ना तरी या मिस्टर निंबाळकरांनी आनंदीसाठी तिला घटस्फोट दिला असता. तेवढ्यात तेथे युगंधर येईल. युगंधर चिडून म्हणेल, प्रांजल, मी माझ्या बायकोला घटस्फोट द्यायचा की नाही
हे सांगण्याची तुझी लायकी नाही आहे आणि वय तर नाहीच नाही, त्यामुळे थोबाड बंद ठेवायचं. या प्रांजलची चांगली टरकणार, तो गप्प बसणार आणि मग आनंदी ही आरतीला सांगेल, आरतीताई मला खूप आनंद झालाय. मालक साहेबांनी मला समिधाताईंची सावली म्हटलंय आणि आता त्यांचा माझ्यावरचा विश्वास कमी झालाय, पण त्यांचा विश्वास मी नक्की जिंकून दाखवेल आणि मी खरंच समिधाताईंची सावली आहे आणि त्यांच्यासारखंच हे घर एकत्र ठेवू शकते, सांभाळू शकते, हे मी सिद्ध करून दाखवणार. हे ऐकून आरती खूप खुश होईल. मग आता आनंदी पुन्हा एकदा युगंधरचा विश्वास जिंकेल का? युगंधर तिला पुन्हा एकदा म्हणेल का की हो, तू माझ्या समिधाची सावली आहे? हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.